10वीचा आजचा भूगोलाचा पेपर वेळापत्रकानुसारच होणार आहे। विद्यार्थ्यांनी तयारी करून शांतपणे पेपर सोडवावा असं आवाहन पुणे एसएससी बोर्डाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी केलेलं आहे। परीक्षेआधीच 10वीचा भूगोलाचा पेपर फुटल्याची बातमी समोर आली। सांगोल्यामध्ये असलेल्या सांगोला विद्यामंदिर प्रशालेतून भूगोलाच्या तब्बल 50 प्रश्नपत्रिका चोरीला गेल्यात। स्ट्रॉंग रूमचं कुलूप तोडून 50 प्रश्नपत्रिका चोरीला गेल्यात। या पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी दखल घेत चौकशी सुरू केली आहे। या तपासातून शाळेमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। या प्रकरणात गट शिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापक यांच्यावर ठपका ठेवत त्यांचं निलंबन करण्यात आलंय। दरम्यान शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी बोर्डाला चौकशी करण्याच्या सूचना दिल्यात। त्यानुसार बोर्डाकडून अहवाल मागवण्यात आलेला आहे। दिवसभर पोलीस यंत्रणेनं या सगळ्या बाबींचा तपास केलेला आहे। तपास चालू आहे। त्या अनुषंगानं शिक्षण विभागाच्या वतीनं कर्तव्यात कसूर केल्याच्या बाबतीत आम्ही केंद्र संचालक तथा मुख्याध्यापक श्री अमोल गायकवाड आणि त्या केंद्राचे परिरक्षक तथा प्रभारी गट शिक्षणाधिकारी श्री सुयोग नवले यांना आम्ही निलंबित करत आहोत आणि उद्याचा पेपर मात्र नियमित म्हणजे आपली जे 11 ते 2 वेळ आहे त्या वेळेमध्ये होतील। दरम्यान सांगोल्यात भूगोलाचा पेपर फुटला। यावेळी सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती सोलापूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी दिली। तर या प्रकरणी बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचीही चौकशी करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। क्वेश्चन पेपरच्या गठ्ठ्यातून 2 पॅकेट्स घेऊन गेलेले आहे आणि त्यामध्ये 50 क्वेश्चन पेपर आहेत अशी प्राथमिक माहिती आम्हाला मिळालेली आहे शिक्षण विभागाकडून। आम्ही इथे पाहणी केली तर ज्या रूममध्ये ते गठ्ठे ठेवण्यात आले होते क्वेश्चन पेपरचे त्या रूमला जे लॉक लावलेलं आहे ते लॉक कटरने कट केलेला आम्हाला आढळून आलेला आहे। आम्ही आमचे फॉरेन्सिक एक्सपर्ट, डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांना बोलवलेलं आहे आणि त्यांच्या मार्फतीने आणि आमच्या लोकल पोलीस स्टेशनची टीम आणि आमची लोकल क्राईम ब्रांचची टीम यांच्या मार्फतीने पुढील तपास करत आहोत। तर या सगळ्या प्रकरणातला तपास सध्या सुरू आहे। प्रशालेतलं कुलूप तोडून 10वीच्या भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिका चोरीला गेलेल्या आहेत। दरम्यान या शाळेतला सीसीटीव्ही देखील बंद होता। ही धक्कादायक बाब समोर आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।